हाय हॅलो नमस्कार मी धनश्री वाटते. आज आपण आलेलो आहोत स्टार प्रवाहावर नवी मालिका येत आहे आनंदी आणि अर्थातच आनंदीचे वडील माझ्या सोबत आहेत. सगळ्यात आधी तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. काय सांगाल धन्यवाद. तुमच्या रोल बद्दल कसा आहे रोल? छान 75 वर्षाचा आजोबा आहे आणि त्याच्या 3 नाती. त्यातली एक नात अंध आहे आणि पण तिला कधीही आम्ही अशी जाणीव करून देत नाही वाढवताना, की तुझी दृष्टी नाहीये आणि ती घरामध्ये इतक्या सफाईने वावरते, की कोणाला सांगितल्याशिवाय कळणार नाही ती अंध आहे. तर अशा अंध मुलीचा प्रवास आहे तिच्या कुटुंबाबरोबरचा आणि त्या प्रवासामध्ये येणारी एक दुसरी व्यक्ती जी गडगंज मालकीची त्यांची कंपनी वगैरे सगळे असं आहे आणि एका विशिष्ट अपघातानं दोघांचं पुढे काय होतं आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या अनंत अडचणीला कसा फेस करत जातो अशा एक गोष्टीची रूपरेषा आहे. आणि आत्माराम जाधव एक पात्र तुम्ही साकारलेलं आहे. तुम्ही आधीच म्हणालात की मी 3 वर्ष काम केलेलं आणि आता मालिकामध्ये आले. ही मालिका स्वीकारताना नेमकं काय विचार केला होता? ही मालिका मी आलो म्हणजे 3 वर्ष नाही केलं म्हणजे मी थोडासा मला कंटाळा यायला लागला. तर वेगवेगळ्या बदल हवे असतात लोकांना. मला असं वाटलं 3 वर्षात काहीतरी बदललेलं असेल आणि आपण डोकावून पाहावं का. स्टारवरची पहिलीच मालिका करताना कसं वाटतं? एक्झॅक्टली. एक तर चॅनलबद्दल खूप ऐकलंच होतं. दुसरी सोल प्रोडक्शन हे एक फार मोठं नाव आहे आणि मला असं कळलं की अशा अशा पद्धतीची गोष्ट आहे, महिन्याला 10, 12, 15 दिवस लागतील. मी बोललो बापरे, तर कसं काय करायचं. सिरियलमध्ये तुम्ही एकदा अडकलात की तुम्हाला काही करता येत नाही तसं. आणि एका आंधळ्या नातीला बरोबर घेऊन दुसऱ्या 2 मुली ज्या आता वयात यायला लागलेल्या आहेत अशा मुलींना तो म्हातारा सांभाळून पुढे नेतो. तर हे काहीतरी वेगळं वाटतंय मला ऐकायला. आणि एक अंध मुलगी या मालिकेची नायिका आहे. तर एक सकारात्मक भाग त्याच्यामध्ये मला त्या गोष्टीतून दिसला की हे सकारात्मक आहे. मी म्हटलं अशा पद्धतीच्या मालिका लोक करत नाहीत कोणी. बरोबर, अ, मला तेच म्हणायचं होतं की आता तुम्ही ही जी मालिका करताय आनंदी ही जी मालिका आहे याच्यामध्ये तुम्ही आजोबांची भूमिका करताय आणि 3 मुली आहेत. मग एका घरामध्ये जी सकारात्मक पॉवर असणं किंवा सकारात्मकतेने त्या मुलींना वाढवणं हेच खूप महत्वाचं असतं. किती चॅलेंजिंग होतं. चॅलेंजिंग तुम्ही गोष्ट ऐकल्यावर सांगितली फारच चॅलेंजिंग आणि कठीण आहे करायला. पण मला ती गोष्ट तर आवडलेली आहे. पण मग काय काय गोष्टी कशी कशी ती जाणार आहे पुढे, काय पद्धत आहे तुमची. मला त्यात खूप ना सकारात्मक भाग जास्त वाटला त्या लोकांच्या वागण्यात बोलण्यातून सुद्धा. तर आपण करूया का, 3 वर्षांनी मालिका करतोय, जरा बघूया अजून काय वेगळं सांगतायत. आणि मुळात मला कौतुक वाटतं की या चॅनलचं आणि प्रोड्युसर्सचं, की अशा पद्धतीच्या मालिकेसाठी डेअरिंगच करावं लागतं. आणि त्या सगळ्यांनी म्हणून ते डेअरिंग केलंय. ते असं म्हणतात की आज आनंदीकडे आमचं लक्ष आहे आणि आमच्या चॅनलसाठी ते खूप फायदेशीर एक मोठा बदल ठरेल. सतीश राजवाडे तर माझा बालपणीचा मित्र आहे असं म्हणणं आहे. आमच्या हाताखाली कामं वगैरे केलेत त्यांनी आणि ही चांगली माणसं वाटली. जिथे चांगलं दिसतं तिथे आपण घुसलं पाहिजे असं मला वाटतं आणि मी आज त्या निमित्ताने घुसलोय मालिकेत. आणि गेले काही दिवस जे शूट झालं त्याच्यावरून मला असं वाटतं हे फार पुढे चांगलं जाईल. पण लोकांना जे पाहिजे ते सगळ्याच गोष्टी आहेत त्याच्यात. मग आणखीन काय लागतं लोकांना. पण मला असं वाटतं समाजासाठी तुम्ही काय देताय मालिकेमधून, हे सगळ्यात जास्त महत्व आहे. तेच तर मी शोधत होतो 3 वर्षात. तर समाजाला देण्यासाठी याच्याकडे भरपूर मटेरियल आहे या मालिकेमध्ये आणि ती यशस्वी होईल ज्या पद्धतीने ते करते.